आई कशी आहे? जेव्हा अमितने त्याच्या आईला फोनवर विचारले, तेव्हा सुषमाजी ज्यांनी आपल्या मुलाचा आवाज बराच काळ ऐकलेला नव्हता, त्या आनंदाच्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, मी ठीक आहे बाळा. बराच काळ लावलास एक फोन करायला. आज अचानक आईची आठवण कशी आली? तेव्हा अमित म्हणाला, आई गोष्ट अशी आहे की कामाच्या व्यस्ततेमुळे मी तुला भेटायला येऊ शकत नाही. आणि बाबा निघून गेल्यानंतर तूही तिकडे एकटी पडली असशील. म्हणून तुझी सून आणि मला दोघांनाही असं वाटतं की तू आता इकडे आमच्यासोबत राहायला हवं. आपल्या मुलांच्या तोंडून स्वतःसाठी चिंताग्रस्त शब्द ऐकून बऱ्याच वर्षांपासून आपल्या मुलापासून दूर राहणाऱ्या सुषमाजी यांचे डोळे भरून आले. त्यांना वाईट वाटलं. 1 वर्षानंतर आज त्यांना असे वाटले की जणू आपल्या जवळचं कोणीतरी या जगात राहतंय. आपल्या मुलाने मोहित झालेल्या सुषमाजींनी लगेच होकार दिला. तेव्हा अमित म्हणाला, आई मी आठवड्याभरानंतरचं तिकीट काढून देतो. तू येऊन जा. तू तोपर्यंत एखाद्या चांगल्या प्रॉपर्टी डीलरशी बोलून त्याला आपल्या गावातील घर आणि लोणचीची फॅक्टरी विकून टाक आणि ते पैसे माझ्या खात्यात ट्रान्स्फर करून दे. सुषमाजींना काही कारण विचारण्याआधीच त्यांचा मुलगा अमित म्हणाला, आई प्रकरण असं आहे की मी इथे एक कर्जावर एक फ्लॅट घेतला आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी मला पैशांची खूप गरज आहे. म्हणून सर्व काही पटकन कर आणि माझ्या खात्यात ते सगळे पैसे ट्रान्स्फर कर. मुलाचे म्हणणे ऐकून सुषमाजी म्हणाल्या, बेटा तू म्हणत आहेस म्हणून मी आपले राहते घर विकते. त्यातून तुला इतके पैसे तर नक्कीच मिळतील की तुझं घेतलेलं लोन फेडलं जाईल. पण मी फॅक्टरी विकू शकत नाही. लोणचीच्या फॅक्टरीतून बऱ्याच महिलांना रोजगार मिळाला आहे. फॅक्टरी विकायची नाही हे ऐकून अमितचा चेहरा उतरला. परंतु नंतर थोडा वेळ विचार करत तो म्हणाला, ठीक आहे आई, पण जरा पटकन कर. असे म्हणत अमितने फोन ठेवला. आज पूर्ण 6 महिन्यानंतर सुषमाजींचा मुलगा अमितने त्यांना फोन केला होता. बऱ्याच दिवसापासून सुषमाजी एकांतात गुमसुम राहायच्या. परंतु आज जेव्हा त्यांच्या मुलाचा फोन आला तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. पण फोन उचलल्यानंतर त्यांच्या मुलाने जे काही सांगितले ते ऐकून त्या पुन्हा उदास झाल्या. त्यांना खूप वाईट वाटलं. आत्तापर्यंत ज्या चेहऱ्यावर त्यांच्या मुलाचा फोन आल्याचा आनंद झाला होता तो एकाएकी अचानक कुठेतरी गायब झाला होता. सर्व काही शून्य झालं होतं. परंतु त्यांच्या मनाला दिलासा मिळाला की आता त्यांना आपला मुलगा, सून आणि नातू यांच्यासोबत राहायला मिळणार होतं, ज्याच्यासाठी त्या वर्षानुवर्ष तळमळत होत्या. म्हणून त्यांच्या मुलाच्या सांगण्यानुसार त्यांनी स्वतःचं घर विकण्यास सहमती दर्शवली. तसं पाहिलं तर सुषमाजी गावातील लोकांसाठी प्रेरणादायी होत्या. 1 वर्षापूर्वी त्यांच्या पतीचा भयंकर अपघातात मृत्यू झाला होता. त्यावेळी सुषमाजीकडे काही जमीन होती जी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नावावर केली होती, ज्याच्या मदतीने त्या व्यवस्थित जगू लागल्या होत्या. परंतु त्यांचा मुलगा अमितच्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी हळूहळू सर्व जमीन विकली. मग घराचा खर्च चालवणंही कठीण झालं आणि तेव्हा त्यांनी लोणचे बनवून विक्री करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांचे लोणच्याचे काम इतके वाढले की त्यांनी 2 खोल्यांची मिळून एक फॅक्टरी सुरू केली छोटीशी. गावातील बऱ्याच स्त्रियांना त्यांच्या कारखान्यात रोजगार मग मिळू लागला. त्या स्त्रियाही काही पैसे कमवून आत्मनिर्भर बनल्या होत्या. सुषमाजी त्यांचा मुलगा दिल्लीत राहतो, जो गेले कित्येक वर्षापासून घरी आलेला नाही. दिल्लीत राहत असताना त्याने एका मॉडर्न मुलीसोबत लग्न केलं. त्याला आता 7 वर्षाचा मुलगा देखील आहे. अमित लास्ट टाइम त्याच्या आईकडे आला होता जेव्हा त्याचं नवीनच लग्न झालं होतं. पण त्याच्या मॉडर्न बायकोला म्हणजे शिल्पाला गावचं वातावरण अजिबात आवडत नव्हतं. तिला गावाला राहायचंच नव्हतं. म्हणून 2 दिवसात ते तिथून निघून गेले आणि त्यानंतर ते कधीही गावात परत आले नाहीत. गावकरी बहुतेकदा आपापसात बोलायचे की सुषमाचा मुलगा खूप फसवे आहे. त्याच्यावर अजिबात प्रेम करत नाही. एखादा मुलगा इतक्या वर्षापासून त्याच्या आईपासून दूर कसा राहू शकतो? अशा गोष्टी ऐकून सुषमाजी बऱ्याचदा अस्वस्थ व्हायच्या आणि सोबतच त्यांच्या आशाही मावळायच्या आणि मग त्या एकांतात रडत बसायच्या. त्यांना कोणी आपल्या मुलाबद्दल वाईट बोललेलं आवडत नव्हतं. जेव्हा एखादी व्यक्ती त्यांना त्यांच्या मुलाबद्दल विचारायची तेव्हा ते नेहमी सांगायच्या की त्यांचा मुलगा परदेशात राहतो आणि रोज रात्री त्यांच्या मुलासोबत बोलणंही होतं. एक दिवस जरी त्याच्याशी बोलणं झालं नाही तर त्यांचा मुलगा अस्वस्थ होतो. पण खरं तर ही गोष्ट कुणापासून लपलेली नव्हती.
की त्यांचा मुलगा त्यांना रोज फोन करणं तर दूरच, पण त्यांच्या तब्येतीची विचारणा देखील करत नव्हता, की कधी फोनही करत नव्हता. याउलट सुषमाजी स्वतःच बऱ्याचदा आपल्या मुलाशी बोलण्यासाठी फोन लावायच्या. पण 6 महिन्यांपासून त्याच्या मुलानेही त्यांचा फोन उचलणंच बंद केलं होतं. तो त्याच्या स्वतःच्या जगात आनंदी होता. पण तरी सुषमाजी यांनी कधीही आपल्या मुलाबद्दल कुणाकडे साधी तक्रार देखील केली नाही. पण आज जेव्हा सुषमाजी त्यांच्या मुलाने त्यांच्या जवळ येऊन राहण्यास सांगितलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली आणि त्या पटकन गावचे सरपंच यांच्याकडे जाऊन सांगतात की सरपंचजी, आज माझा मुलगा अमितने मला फोन करून त्याच्याजवळ राहण्यास बोलवलं आहे आणि त्याला काही पैशांची गरज आहे. म्हणूनच मला हे माझं राहतं घर विकायचं आहे. जर तुमच्या नजरेत कुणी अशी व्यक्ती असेल ज्याला घर विकत घ्यायचं आहे तर कृपया मला कळवा. या घराला ठराविक किमतीला विकून मी माझ्या मुलांजवळ निघून जाईल. तेव्हा सरपंच म्हणाले की अहो सुषमा काकी, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण मला एक गोष्ट सांगा, जर तुम्ही तुमच्या मुलाकडे राहायला निघून जाल तर मग तुमच्या पश्चात तुमचा व्यवसाय कोण सांभाळणार? गावातील बऱ्याच स्त्रियांचं घर तर तुमच्या फॅक्टरीवरच चालतं आणि जर तुम्हीच निघून गेला तर मग ज्या महिला तुमच्या लोणच्याच्या फॅक्टरीवर निर्भर आहेत त्यांचं काय होणार? तुमच्या हातून तयार झालेली लोणच्याची चव कुणालाही येणार नाही. तुम्ही गेल्यानंतर त्या लोणच्याची गुणवत्ता ढासळेल. हे ऐकून सुषमाजी सरपंचांना म्हणाल्या की सरपंचजी, तुम्ही या गोष्टीची अजिबात चिंता करू नका, मी सगळं काही सांभाळून घेईन. सरपंचसोबत बोलून सुषमाजी घराजवळ बनलेल्या त्यांच्या लोणच्याच्या फॅक्टरीमध्ये येतात आणि मग सर्व महिलांना त्यांच्या जाण्याची बातमी ऐकवतात आणि त्यांच्या फॅक्टरीमध्ये सर्वात जास्त अनुभवी महिला कमलाला फॅक्टरीची जबाबदारी सगळी काही सोपवतात आणि त्यांनी त्यांच्या हातून बनवलेला स्पेशल मसालाही देतात, जो मसाला त्या स्वतः लोणचं बनवताना वापरत असायच्या. जो मसाला घालून लोणचंची चव इतकी वाढायची की लोक त्यांच्या हाताची बोटे चाटत राहायचे आणि मसाला देत त्या म्हणाल्या, या मसाल्याचा योग्य प्रमाणात वापर करा. माझ्या पश्चात हे काम थांबता कामा नये. वेळोवेळी मी येऊन चेक करेन. त्यांना समजावून सांगितल्यानंतर सुषमाजी त्यांच्या मुलाच्या घरी जाऊन जाण्यासाठी मिठाई बनवू लागल्या. त्यांच्या मुलाच्या आवडीच्या मिठाई आणि सोबत लोणचंही घेतात. आता त्यांची जाण्याची पूर्ण तयारी झालेली असते. एकीकडे मुलाजवळ जाऊन राहण्याचा आनंदही आहे, तर दुसरीकडे गावाला सोडून जाण्याचं दुःखही झालं होतं त्यांना. आपल्या मुलाकडे जाताना सुषमाजी यांना गावातील लोक निरोप देण्यासाठी येतात. तेव्हा सुषमाजी ट्रेनमध्ये बसून सगळ्यांचा निरोप घेतात. नंतर ट्रेन दिल्लीमध्ये पोहोचते. स्टेशनवर पोहोचता सुषमाजी यांना खूप आनंदाने त्यांच्या मुलाला म्हणजेच अमितला फोन लावला. सुषमाजी पटकन म्हणाल्या की बाळा अमित, मी स्टेशनवर पोहोचली आहे, पण तू कुठे आहेस? मला कुठं दिसत नाहीये तू. पटकन ये, मी खूप थकली आहे. तिकडून अमित म्हणाला की आई थोडा वेळ थांब, मी येतोच तिथे. अमित त्या क्षणी त्याची बायको शिल्पासोबत एका पार्टीत होता. जो तिथून निघतच होता की तितक्याच शिल्पा त्याला म्हणाली की अरे, माझ्या मैत्रिणीची एंगेजमेंट पार्टी आहे आणि आपण तिच्या एंगेजमेंट पार्टीतून इतक्या घाईघाईने लवकर निघून गेलो तर तिला वाईट वाटेल. आईला थोड्या वेळाने घेऊन येऊ. आई बसेल तिथे आराम करेल थोडा वेळ. आणि तिकडे सुषमाई त्यांच्या मुलाची वाट बघता बघता बेहाल झाल्या होत्या. पण अमितचा त्या कुठेही थांगपत्ता नव्हता. थोड्या वेळाने पुन्हा फोन लावला तेव्हा अमित त्यांना म्हणाला की आई, मी आता थोडा बिझी आहे, मला यायला थोडासा उशीर होईल. त्यापेक्षा तुला माझा पत्ता देतो, तो ॲटो रिक्षा करून सरळ घरी ये, असं म्हणत अमितने फोन कट केला. मुलाचे स्पष्ट उत्तर ऐकून सुषमाजींच्या चेहऱ्यावर थकान आणि निराशा असे मिश्रित भाव उमटले. मुलांना भेटण्याचा उत्साह तिथल्या तिथे संपला आणि मनातल्या मनात विचार करू लागल्या की मी तर विचार केला होता की जेव्हा मी स्टेशनवर पोहोचले तेव्हा ते मला घ्यायला येतील आणि धावत पळत मला मिठी मारतील, पण इथे तर वेगळंच काहीतरी. आता मी काय करू? कुठं जाऊ? त्यांच्या घरापर्यंत कशी जाऊ? हा विचार करत ते पटकन ॲटो रिक्षापर्यंत पोहोचल्या. ॲटो चालकाला पत्ता देत घराकडे जायला निघाल्या. जवळजवळ अर्ध्या तासाने त्या अमितच्या घरी पोहोचल्या. पण अजूनही मुसीबत तिथे संपली नव्हती. अमित 4थ्या मजल्यावर राहत होता आणि नेमकी त्या दिवशी लिफ्टही बंद पडली होती. कदाचित काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता. सुषमाजी यांच्याकडे सामानही जास्त होतं.
आणि ते सगळं सामान घेऊन 4थ्या मजल्यावर जाणं खूपच कठीण होतं. तेव्हा ऑटो चालकाला त्यांच्यावर दया आली आणि तो म्हणाला, आई द्या ते सामान माझ्याकडे, मी सामान तुमच्या रूमपर्यंत सोडतो. ऑटो चालकाने त्वरित ते सामान वर पोहोचवले. सुषमाजी यांनी त्याला खूप आशीर्वाद दिले आणि दाराची त्यांनी बेल वाजवली. आतापर्यंत त्यांचा मुलगा आणि सून घरी आलेले होते. सुषमाजींचा मुलगा अमितने त्या दरवाजा उघडला. इतक्या वर्षांनी आपल्या मुलाला समोर पाहून त्यांच्या डोळ्यात चमक आली. ती काही बोलायच्या आधीच कुत्र्यांचा जोरजोरात भुंकण्याचा आवाज येऊ लागला. सुषमाजी जोरजोरात ओरडू लागल्या आणि घाईघाईत दाराबाहेर पळाल्या. हे काय आहे? आम्ही तू घरी कुत्रा पाळला आहेस? तेवढ्यात सुषमाजींचा नातू अंकुर मागून बाहेर आला आणि म्हणाला, आजी आमच्या घरात एक कुत्रा नाही तर 2-2 कुत्रे आहेत. सुषमाजी आणखीनच घाबरल्या, कारण त्यांना कुत्र्यांची खूप भीती वाटत होती. त्याचवेळी अमित म्हणाला, आई तू काळजी करू नकोस, हे दोघे तुला काही करणार नाहीत. बाळा तुला चांगलं माहीत आहे की मी कुत्र्यांना किती घाबरते. बऱ्याच वर्षापूर्वी मला कुत्रा चावला होता आणि अनेक इंजेक्शन घ्यावी लागली होती मला. नाही बाबा, मी इथे नाही राहू शकत तुमच्यासोबत, मी आजच माझ्या घरी परत जाईन. हे सर्व ऐकून त्यांची सून खोलीतून बाहेर आली आणि तिने कुत्र्यांना दोरीने बांधले आणि म्हणाली, आई कुत्रे तुम्हाला अजिबात इजा करणार नाहीत, तुम्ही बिनधास्त आत या. काही दिवसातच तुमच्यासोबतही त्यांची चांगली मैत्री होईल, मग ते तुम्हाला अजिबात त्रास देणार नाहीत. असं म्हणत त्यांनी सुषमाजींना आत आणले आणि त्यांना सोफ्यावर आरामात बसवले आणि पाणी प्यायला दिलं. इतक्या वर्षांनी आपल्या मुलाचा आणि सुनेचा चेहरा पाहून सुषमाजींच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. ती त्यांचे लाड करत राहिली, पण सुषमाजींना जाणवलं की तिला भेटल्यानंतर तिचा मुलगा फारसा आनंद झाला नाही, उलट त्याचा चेहरा उदास झाला होता. पण सुषमाजींनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदाचे भाव कायम ठेवले. पण अमितला आईशी काही देणं घेणं नव्हतं. सुषमाजींनी गावातून तयार करून आणलेल्या सर्व वस्तू आपल्या सुनेला द्यायला त्यांनी सुरुवात केली आणि सर्व काही दिल्यानंतर त्यांनी लोणच्याचा डबा काढून टेबलावर ठेवला. लोणच्याचा डबा बाहेर काढताच अमित चिडला आणि रागाने म्हणाला, आई तू इथेही लोणचं आणलंस? मला लोणच्याचा वास अजिबात आवडत नाही, तुला माहीत नाही का? मला लोणच्याचा वासही नको पाहिजे या घरात, ती घेऊन जा आणि बाहेर फेकून दे आई. अमित असं बोलताच सुषमाजींनी लगेच तिथून लोणच्याचा डबा उचलला आणि परत बॅगेत ठेवून दिला. त्यांना घरी पोहोचून 2 तासही उलटले नव्हते की त्यांची सून नंतर शिल्पा त्यांना संपूर्ण घर दाखवू लागली आणि सर्व ठिकाणे दाखवून झाल्यानंतर ती त्यांना स्वयंपाकघरात घेऊन आली आणि म्हणाली की आई हे आपलं स्वयंपाकघर आहे. सर्व रेशन स्वयंपाकघरातील खालच्या कपाटात ठेवलं आहे आणि कुत्र्यांचे खाण्यापिण्याचे पदार्थ या स्वतंत्रपणे बनवलेल्या ड्रॉवरमध्ये ठेवलेला आहे. असे म्हणत तिने एकामागून एक सर्व वस्तू तपशीलवर सांगायला सुरुवात केली. कोणकोणत्या वस्तू कुठे ठेवल्या होत्या ही सुषमाजींना आश्चर्य वाटलं शेवटी, की आपली सून येताच या सर्व गोष्टी त्यांना का समजावत आहे. कोणती वस्तू कुठे ठेवली जाते, ती या सगळ्या गोष्टी का सांगत होती, ही गोष्ट त्यांना समजत नव्हती. तितक्यात त्यांचा नातू अंकुर म्हणाला, आजी तुला माहीत आहे का की आम्ही महिनाभराच्या सुट्टीसाठी बाहेर जाणार आहोत, आम्ही तिथे खूप मजा करू. हे ऐकून सुषमाजी आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागल्या. तेव्हा त्यांचा नातू अंकुर पुन्हा म्हणाला, अरे आजी तुला माहीत नव्हतं का, आम्ही गेल्यावर तू या कुत्र्यांची काळजी घ्यावी आणि घर सांभाळव म्हणून तर तुला आईबाबांनी फोन करून इथं बोलावून घेतलं आहे. हे ऐकून सुषमाजींच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या आश्चर्याला सीमाच उरली नव्हती, कारण आत्तापर्यंत त्या हाच विचार करत होत्या की त्यांचा मुलगा अमित आणि सून यांना त्यांची किती काळजी आहे. ज्या कारणास्तव त्या लोकांनी त्यांना इथे बोलावून घेतलं आहे, त्या कुत्र्यांपासून खूप दूर राहायच्या आणि आता त्यांना त्यांचीच काळजी घ्यावी लागणार होती. असा विचार करून सुषमाजी म्हणाल्या, बेटा तुला माहीत आहे का, मला कुत्र्यांची भीती वाटते, तरी तुम्हाला इथे या कुत्र्यांसह एकटा सोडून जाणार आहेस, मी सर्व काम करू शकणार नाही. तेव्हा अमितने आईला समजावले आणि म्हणाला, ही तू काय बोलत आहेस आई, ही कुत्रे तुला फक्त 2-4 दिवस त्रास देतील, त्यानंतर त्यांची तुझ्यासोबत मैत्री होऊन जाईल. असे म्हणत आम्ही त्यांच्या खोलीत निघून गेला. दुसरीकडे बिचारा सुषमाजींनी विचार केला होता की आपण आपल्या मुलाला आणि सुनेसोबत आनंदाने राहू, पण इथे मुलगा आणि सुनेना तर त्यांना घरात मोलकरीण म्हणून ठेवले होते. तेव्हा त्यांची सून शिल्पा म्हणाली, आई तुम्ही इथे एकट्या राहणार नाहीत, तर मोलकरीण रोज येते, ती तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात मदत करेन. असो,
दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा आणि सून त्यांच्या वस्तू पॅक करून त्यांच्या मुलासोबत सुट्टीसाठी निघून गेले आणि घरात फक्त सुषमाजी एकट्या उरल्या होत्या. पण तरी त्यांच्या मनात एक समाधान होतं की निदान मोलकरी नेऊन आपलं काम हलकं करेल. त्या असा विचार करतच होत्या की अचानक फोनची बेल वाजली. त्यांची सून शिल्पा फोनवर म्हणाली, आई कामवाली बाई काही दिवस येऊ शकणार नाही. आत्ताच तिचा फोन आला होता. तिचा नवरा अचानक आजारी पडला असून त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. त्यामुळे घरची सगळी कामं तुम्ही स्वतःच पाहून घ्यावं लागतील आई. असं म्हणत तिने फोन ठेवूनही दिला. एवढ्या मोठ्या घरात दोन्ही कुत्र्यांसह सुषमाजी एकट्या पडल्या होत्या. त्या कुत्र्यांना खूप घाबरत होत्या, पण तरी त्यांना खायला देण्याचा प्रयत्न करत होत्या. पण अनोळखी चेहरा पाहून दोन्ही कुत्रे बेकाबू झाले होते. जोरजोरात भुंकत होते. हे दोघेही सुषमाजींना त्रास देत होते. संपूर्ण घरात एकच गोंधळ उडाला होता. ज्याप्रमाणे त्यांच्या सुनेने त्यांना जेवण देण्यास सांगितलं होतं ते त्यांना अशा प्रकारे खाऊ घालू लागल्या. मग हळूहळू त्यांची दोन्ही कुत्र्यांसोबत मैत्री झाली आणि काही दिवसातच ते दोघेही त्यांच्यासोबत गोष्टीचं पालन करू लागले आणि त्यांच्यासोबत मिळून मिसळून राहू लागले. संध्याकाळी सुषमाच्या कुत्र्यांना थोडा वेळ फिरायला घेऊन जायच्या. हळूहळू सोसायटीच्या अनेक लोकांशी त्यांची ओळख झाली होती. कधीकधी त्या लोकांना स्वतःच्या हाताने बनवलेलं लोणचं लहान सहान डब्यामध्ये टाकून द्यायच्या. सोसायटीच्या सदस्यांनी जेव्हा त्यांनी त्यांच्या हातच्या बनवलेल्या लोणच्याचा स्वाद घेतला तेव्हा सगळ्यांनी त्यांच्या लोणच्याचं तोंड भरून कौतुक केलं होतं. इथे त्यांच्या लोणच्याला मागणी निर्माण झाली होती. पण सुषमाजी त्यांच्या मुलाच्या भीतीने लोणचं बनवू शकत नव्हत्या. एके दिवशी सुषमाजी आपल्या कुत्र्यांना चालवत लिफ्टमधून वर येत होत्या. तसा लिफ्टचा दरवाजा उघडला. त्यांनी पाहिलं की बाहेर जमिनीवर एक सुंदर पिशवी पडलेली होती. त्यांना वाटले की कदाचित त्यात काहीतरी मौल्यवान वस्तू असेल, जे चुकून कोणाच्या तरी हातातून पडलं असावं. असा विचार करून त्यांनी ती पिशवी उचलली आणि घरी जाऊन उघडून पाहिली तर त्यात सोन्याचे दागिने होते. हे पण त्यांना आश्चर्य वाटले. मग काहीतरी विचार करून त्यांनी ती पिशवी स्वतःजवळ ठेवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी सोसायटीत मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकला. आवाज ऐकून सुषमाजी बाहेर आल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की एक मुलगी रडत होती आणि तिची आई तिला सतत ओरडत होती. चौकशी केली असता त्यांच्या असं लक्षात आलं की त्या मुलीचे काही दिवसातच लग्न होणार होतं आणि तिने तिचे सोन्याचे दागिने कुठेतरी हरवले आहेत. हे ऐकून सुषमाजी त्या मुलीकडे गेल्या आणि तिला विचारलं की तिने दागिने कशात ठेवले होते. तर तिने सांगितले की ते एका पिशवीमध्ये ठेवले होते. हे ऐकून सुषमाजी ताबडतोब त्यांच्या फ्लॅटवर गेल्या आणि काही वेळातच त्यांनी ती पिशवी आणली आणि त्या मुलीला देत म्हणाल्या की बेटा, मला ही पिशवी लिफ्टच्या बाहेर जमिनीवर पडलेली आढळली होती, म्हणून ती माझ्याजवळ सुरक्षित ठेवली होती, जेणेकरून ज्याची ती वस्तू आहे त्याला सांभाळून परत करता येईल. आता ही तुमची वस्तू तुम्ही सांभाळून ठेवा. सुषमाजींच्या साधेपणाने आणि समजदारने सोसायटीतील लोक सर्व प्रभावित झाले. आता त्या इथे खूप मान सन्मान दिला जाऊ लागला. सगळे लोक त्यांना इथे काकी म्हणून हाक मारू लागले, जसे गावातील लोक त्यांना हाक मारायचे. एके दिवशी सोसायटीत बैठक झाली. सुषमाजी त्यांचा मुलगा आणि सून यांच्या वतीने बैठकीत गेल्या होत्या. बैठकीत सर्वांना सांगण्यात आलं की त्यांच्या सोसायटीमध्ये पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून ज्याने या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी यात सहभागी होऊ शकता. मग काय, समितीच्या अनेक लोकांनी त्या स्पर्धेत भाग घेतला. मग सुषमाजी शांत बसून सर्व काही ऐकत राहिल्या. त्या कोणाला काही बोलल्या नाहीत. मग सोसायटीत लोक म्हणाले, अहो काकी, तुम्ही तर खूप छान लोणचं बनवता, मग तुम्ही पण या स्पर्धेत भाग का घेत नाहीत? या स्पर्धेतील विजेत्याला 2 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. सोसायटीच्या सर्व लोकांच्या विनंतीवरून सुषमाजींनी स्पर्धेत भाग होण्यास होकार दिला. स्पर्धेच्या तयारीसाठी त्यांनी लोणचं बनवायला सुरुवात केली. मग या स्पर्धेत अनेकांनी विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ तयार केले आणि सुषमाजींनी अनेक प्रकारची स्वादिष्ट लोणची तयार करून सादर केले. प्रत्येकाचे पदार्थ खूप चविष्ट होते. मग सुषमाजीच्या लोणच्याशी कुणीही स्पर्धा करू शकत नव्हतं. परिणामी सुषमाजींनी स्पर्धा जिंकली. घरी परतताना सुषमाजी विचार करू लागले की हा दिवस त्यांच्यासाठी किती भाग्यशाली आहे की आज त्यांनी स्पर्धेत 2 लाख रुपये जिंकले आणि आजच त्यांचा मुलगा आणि सून सुट्ट्या संपवून घरी परतत आहेत. मुले घरी येताच मी त्यांना माझ्या स्पर्धा जिंकल्याबद्दलचं सांगेन आणि त्यांना आश्चर्यचकित करेन. पण ज्या क्षणी सुषमाजी घरी पोहोचल्या आणि आत गेल्या त्या क्षणी अमित पत्नी आणि मुलांसह घरी पोहोचला होता. घरात प्रवेश करताच घरची अवस्था पाहून मुलगा व सून दोघे संतापले. त्यांनी पाहिले की संपूर्ण घर अस्ताव्यस्त पडले आहे. त्यांच्या दोन्ही कुत्र्यांनी त्यांच्या घराचे पडदे फाडले होते आणि ती घरात इकडे तिकडे उड्या मारत होती. त्यांनी घरातील काही किमती वस्तूही फोडल्या होत्या.
हे सर्व पाहून शिल्पाने तिच्या सासूला ओरडायला सुरुवात केली. ती म्हणाली, आई थोडे दिवसही तुम्हाला घर सांभाळता आलं नाही का? इतक्या बेफिकीर कशा असू शकतात तुम्ही? जरा बघा, घराकडे संपूर्ण घर जंगल म्हणून ठेवलं आहे. तेव्हा सुषमाजी म्हणाल्या, बेटा मी सोसायटीत पाककला स्पर्धेत भाग घेतला होता म्हणून पाठीमागून कुत्र्यांनी घराचे हे हाल केले. बघा तर मी एका स्पर्धेत लोणचं बनवून 2 लाख रुपयांचं बक्षीस जिंकलं आहे. तेव्हा अमित म्हणाला, तू इथेही हेही नाटकं सुरू केली का? चूक आमचीच होती की आम्ही तुला घराची जबाबदारी तुझ्यावर सोपवली. असं म्हणत दोघे पाय आदळत आपापल्या खोलीत निघून गेले. मुलगा आणि सून जे बोलले ते ऐकून सुषमाजी आश्चर्यचकित झाल्या. स्पर्धा जिंकल्याचा आनंद बाजूलाच राहिला. आपल्या मुलाचा आणि सुनेचे धारदार शब्द त्यांच्या कानात सतत घुमत राहिले. त्या रात्रभर झोपू शकल्या नाहीत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आपले सर्व सामान बांधले आणि त्या लगेच रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाल्या. तेव्हा त्यांच्या सुनेने पाहिले की तिच्या सासू खोलीतून गायब आहे. ते दोघेही आईला मग शोधू लागले. आम्ही त्या पटकन आईला फोन लावला. आई तू इतक्या सकाळी कुठे निघून गेलीस? आम्ही किती काळजीत होतो माहीत आहे का तुला? बेटा आता मी माझ्या घरी जात आहे आणि ट्रेनमध्ये बसली आहे, जिथे मी माझं आयुष्य सन्मानाने जगू शकेन. मी तर तुझ्या घराला आपलं घर मानले होते, पण तुझ्या नजरेत माझा दर्जा फक्त एक कामवाली बाईचा आहे, ज्याच्याकडून काम करून घ्यायचे आणि 4 गोष्टीही ऐकवायच्या. घर विकून मला मिळालेले पैसे मी आधीच तुझ्या नावावर ट्रान्सफर केले होते. मी स्पर्धेत जिंकलेले पैसेही कपाटात ठेवलेत, तू ते उचलून घे. असे बोलून सुषमाजींनी फोन कट केला आणि त्या ढसढसा रडू लागल्या. त्याने गावातील घर तर विकले होते, पण आता त्या त्यांच्या लोणच्याच्या फॅक्टरीमध्ये बांधलेल्या खोलीत राहू लागल्या आणि पुन्हा एकदा त्यांच्या फॅक्टरीमध्ये व्यस्त झाल्या. त्यांनी आपलं लोणच्याचं काम पुढे नेलं. लोणच्याची फॅक्टरी सुरू करून आज 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. काही दिवसांनी त्यांच्याकडे एक सरकारी पत्र आलं. त्यात लिहिलं होतं की त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल आणि सामाजिक सेवेबद्दल आता सरकारकडून त्यांचा सन्मान केला जाईल. हे ऐकून सर्व गावकऱ्यांना खूप आनंद झाला. काही दिवसातच सुषमाजींनी केलेल्या समाजसेवेसाठी त्यांना मोठा पुरस्कार देण्यात आला आणि त्याचा खूप मोठा मान सन्मान देण्यात आला. मग ही बातमी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातही प्रसिद्ध झाली. ही बातमी सुषमाजींच्या मुलापर्यंत पोहोचली. त्याचा मुलगा आणि सून त्यांच्या आईला भेटण्यासाठी गावात मग पोहोचले. त्यांचे सून शिल्पाने त्यांच्या पाया पडून आपल्या सासूची माफी मागितली. तेव्हा अमित म्हणाला, मी तुला नेहमी पुढे जाण्यापासून रोखले, पण आज मला कळाले आहे की मी किती मोठी चूक केली होती. असे म्हणत अमित रडत सुषमाजींच्या पाया पडला. सुषमाजी त्याला उठवत म्हणाल्या की बेटा तू कितीही मोठा झालास तरी माझ्यासाठी तू नेहमीच माझं लहान मुलंच राहशील. असे म्हणत सुषमाजींनी आपल्या मुलाला आणि सुनेला मिठी मारली आणि आज आई आणि मुलामधील सर्व कटुता दूर झाली होती. त्यांचं बोलणं ऐकून कारखान्यात उपस्थित सर्वांचे डोळे भरून आले होते. आज सुषमाजींना त्यांचा मुलगा परत मिळाला होता. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.